नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयरची नवीन अपडेट आलेली आहे. ती काय अपडेट आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल त्याची ही टेंटेटिव्ह डेट ही तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, आपण CETच्या वेबसाईटला आलेलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर आपण जर बघितलं तर नवीन अपडेट आहे 25 जून 2024 LLB 5 इयर्स CET ऑब्जेक्शन रिझल्ट हा आऊट झालेला आहे. त्यामध्ये जर ही फाईल जर आपण ओपन केली तर या फाईलमध्ये लिहिलेलं आहे नोटीस ही आजची दिलेली आहे. सो ये अपडेट काय आहे ती एकदा आपण बघूया, जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे यामधून क्लिअर होतील. यामध्ये बघा 25 जून 2024 ऑब्जेक्शन रिझल्ट हा आऊट झालेला आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर सेक्शन जे होते टोटल जर आपण बघितलं आउट ऑफ 238 ऑब्जेक्शन हे रेज केलेले होते स्टुडंटनी. त्यापैकी 13 ऑब्जेक्शन वर आयडेंटिफाय ॲज अ युनिक ऑब्जेक्शन. म्हणजे हे जे 13 जे आहेत त्यामध्ये तुम्हाला करेक्ट 13 मार्क तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. आउट ऑफ एवढे 238 ऑब्जेक्शन केलेले होते विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 30 मे 2024 ही एक्झाम डेट होती. शिफ्ट मॉर्निंगची जर बघितली लीगल ॲप्टिट्यूड हा पेपर होता. त्यामध्ये क्वेश्चन आय डी जो आहे हा क्वेश्चन आय डी यामध्ये चेंज इन आन्सर की, जो आन्सर की ज्यामध्ये दिलेलं होतं त्यामध्ये आन्सर की चेंज होतं. त्यासाठी करेक्ट आन्सर हा तुम्हाला अपडेटेड करून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला हे मार्क्स भेटून जातील जो क्वेश्चन आय डी याच्यामध्ये दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे, याच्यामध्ये क्वेश्चन आय डी आहे आणि क्वेश्चन आय डी यामध्ये आहे 30 मे 2024 मॉर्निंग शिफ्ट. यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्क देऊन जातील. 30 मे 2024 सेम मॉर्निंग शिफ्टचा लीगल ॲप्टिट्यूडचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन आय डी हा दिलेला आहे. यामध्ये दिलेला आहे ऑल ऑप्शन आर इनॲप्रोप्रिएट. म्हणजे जे तुम्हाला ऑप्शन दिलेले होते 4 ऑप्शन त्यापैकी कोणताही करेक्ट ऑप्शन नव्हता, म्हणून इथे तुम्हाला इथे फुल मार्क यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे CET एवढं चांगला पेपर काढत असते की त्याच्यामध्ये एकही जे ऑप्शन असतात त्या ऑप्शनपैकी एकही ऑप्शन करेक्ट नाही आहे. सो ऑल ऑप्शन इनअप्रोप्रिएट आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला मार्क्स तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर जनरल नॉलेजचं मॉर्निंग शिफ्टचं जर बघितलं ऑल ऑप्शन आर इनॲप्रोप्रिएट. इथे पण कोणताही ऑप्शन करेक्ट नव्हता, म्हणून इथे तुम्हाला फुल मार्क यामध्ये दिलेले आहेत. आणि यामध्ये जर बघितलं ज्या विद्यार्थ्यांनी इथे 238 रेज केलेले आहेत त्यामध्ये 1000 रुपीज पे करावे लागलेले आहेत स्टुडंटला. सो तेही महत्त्वाचा प्रश्न आहे. सो त्यानंतर कारण की CETची चुकी आहे पण विद्यार्थ्यांना त्याचं पूर्ण पैसे भरावे लागत आहेत. मॉर्निंग शिफ्ट जर बघितलं लॉजिकल ॲनालिटिकल यामध्ये ऑल ऑप्शन्स आर इनअप्रोप्रिएट. कोणताही क्वेश्चनचा जो आन्सर आहे तो इनकरेक्ट होते सर्व. त्यामध्ये इथे तुम्हाला फुल मार्क दिलेले आहेत, इथे पण फुल मार्क दिलेला आहे. मॉर्निंग शिफ्टपर्यंत एवढे मॉर्निंग शिफ्टपर्यंत होते त्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत. नंतरला इव्हिनिंग शिफ्टच्या जे स्टुडंट होते ते इव्हिनिंग शिफ्टमध्ये पण तुम्हाला टायपिंग मिस्टेक होती क्वेश्चनच्या आन्सरमध्ये, त्यामुळे तुम्हाला इकडे फुल मार्क दिलेले आहे. इथे पण 4 ऑप्शनपैकी 4चे 4ही ऑप्शन इनकरेक्ट होते, इथे फुल मार्क तुम्हाला दिलेले आहेत. सो अशा प्रकारे हा ऑब्जेक्शन जो रिझल्ट आहे यामध्ये हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. यामध्ये जे काही क्वेश्चन तुमचे करेक्ट आहेत ॲज पर ही ऑप्शन क्वेश्चन आय डी आहे तो तुम्हाला बघावा लागणार आहे. हा जर क्वेश्चन आय डी तुमचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क्स हे भेटून जाणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचा पर्संटाईलमध्ये पण स्कोअर त्यांचा वाढणार आहे. सो अशा प्रकारे हा ऑब्जेक्शन रिझल्ट हा रिलीज झालेला आहे, तो तुम्हाला इथे सांगितलं. आता आपण बघूया रिझल्ट हा कधीपर्यंत रिलीज होऊ शकतं. जर CET 3 इयरचं जर आपण बघितलं लास्ट इयर म्हणजे यावर्षी जो रिझल्ट लागला तो जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला समजतं की तो जो ऑब्जेक्शन रिट्रेसल जो होता रिझल्ट ऑब्जेक्शनचा 3 मे 2024 रोजी लागला होता आणि त्याच दिवशी जर बघितलं आपण तर स्कोअर कार्ड तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी दाखवत होतं. म्हणजे आज जर तुमचा LLB 5 इयरचा 25 जून म्हणजे आज हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तुमचा ऑब्जेक्शन रिझल्ट हा तुम्हाला
डिक्लेअर झालेला आहे. सो रिझल्ट तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. सो ॲज पर LLB 3 इयरच्या जो रिझल्ट लागलेला आहे त्यानुसार जर बघितलं तर आज किंवा उद्यापर्यंत तुमचा रिझल्ट हा लागून जाईल. ठीक आहे. जशी काही अपडेट येईल CETकडून तसं तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येईल. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवीन इन्फॉर्मेशन या चॅनल थ्रू भेटत असतात. थँक्यू सो मच.